सेवक मित्रांनो, आपल्या मार्गात वैद्यवाणीने त्रस्त लोक मोठ्या प्रमाणात आले आहेत. ज्यांना तांत्रिक मांत्रिकाने बिमाऱ्या लावून ठेवल्या, ज्यांच्या घरचे जनावर मेले, ज्यांच्या घरचे लोक मेले, असे लोक या मार्गाशी जुळून सुखी झाले. असे बरेच अनुभव आहेत. मग आपल्या मार्गात अशी कोणती शक्ती आहे की या मार्गातील सेवकांवर जादूटोणा, तांत्रिक मांत्रिकाचा उपाय चालत नाही? म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये तंत्रमंत्राची शक्ती आणि या मार्गातील शक्ती यावर मी माझे विचार देण्याचे प्रयत्न करीत आहे. पहिले आपण जाणून घेऊ की वैद्य, त्याला जानता किंवा तांत्रिक मांत्रिक म्हणतात, हे काय काय करू शकतात. आपल्या भारतात तंत्रमंत्र खूप जुना आहे. यात कित्येक तरी विद्या आहेत. तुम्ही संतोषजी वानखेडे यांच्या अनुभवातून पाहिले असालच की त्यांच्याजवळ कटक बंगाली विद्या, बंगालचा काला जादू, अघोरी विद्या, इंद्रजाल, वशीकरण, विद्वेषण, उच्चाटन, स्तंभन संमोहन, मारणविद्या यासारख्या 750 खंड खतरनाक विद्या होत्या. ते कोणालाही आपल्या मंत्राने एका झटक्यात मारू शकत होते. असे सांगितले जाते की कोण्या तांत्रिकाने कोणावर जर मारणविद्येने वार केला तर ठराविक वेळेत म्हणजे 10 दिवसात मारायचा असेल किंवा एका दिवसात मारायचा असेल तर तो तांत्रिक त्या वेळेत त्याला मारू शकत होता. एवढेच नाही तर तांत्रिकात एवढी पावर असायची की तो देवी देवतालासुद्धा बांधून ठेवायचा. हे तुम्ही ऐकलं असालच. मी पहिले तुम्हाला देवदेवताचे थोडक्यात अर्थ सांगतो. वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे देव असतात. कुलदैवत, वेगवेगळ्या गावचे ग्रामदैवत, वेगवेगळ्या परिसराचे दैवत, असे आपल्या भारतात 33 करोड देवी देवता आहेत. 33 करोड देवी देवता म्हणजे 33 करोड भगवंत असा होत नाही. 33 करोड देवी देवता आहेत आणि सृष्टीनिर्माता परमेश्वर हा एक आहे. देवी देवतांना तांत्रिकाद्वारे बांधल्या जाते हे तुम्ही नक्की ऐकले असालच. आणि आता ट्रेंडिंगमध्ये चालू असलेल्या कांतारा मूव्हीमध्ये सुद्धा पाहिले असाल की त्या देवांनासुद्धा तांत्रिक लोक बांधून ठेवतात. एवढी ताकद तांत्रिकांमध्ये, वैद्यांमध्ये असते. पण तांत्रिक मांत्रिकाचा, वैद्यांचा उपाय या मार्गातील सेवकांवर का बरं चालत नाही? तेव्हा त्यांची शक्ती कोठी जाते? अशी कोणती शक्ती या मार्गात आहे? तर आपण सुरुवातीपासून पाहू की जेव्हा बाबांवर दुःख होते तेव्हा बाबांनी हनुमानजीच्या मंत्राद्वारे 41 दिवसाची विधी करून हनुमानजीची प्राप्ती केली. बाबा तीर्थफुका मारून लोकांचे दुःख दूर करीत होते, पण परिपूर्ण दुःख दूर होत नव्हते. शांताबाईच्या अंगातील भूतपरीत निघत नव्हते. त्यावेळेस बाबा सर्व देवी देवतांना मानत होते, पण त्यांच्यात ते भूत काढण्याचे सामर्थ्य नव्हते. बाबांनी 2.5 वर्ष प्रयत्न केले, 42 दिवस हवन केले, तरी त्या बाईच्या अंगातील भूत निघाले नाही. त्यावेळेस बाबांना समजला की हनुमानजीमध्ये, रामकृष्ण शंकर देवी देवतांमध्ये या कल्पनारूपी शक्तीला काढण्याचे सामर्थ्य नाही. त्यावेळेसपर्यंत बाबा सर्व देवी देवतांना भगवंत मानत होते. नंतर बाबांनी कोणत्याही देवी देवतांना मानणार नाही अशी प्रतिज्ञा केली आणि हनुमानजीला भगवंत न मानता आपले गुरु मानू लागले. आणि हनुमानजींनी बाबांना एका परमेश्वराचा परिचय करून दिला. हनुमानजीच्या मार्गदर्शनाप्रमाणे बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली. एक भगवंत कोण? तर ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली तो निराकार चैतन्यमय जागृत शक्ती आहे, जी प्रत्येक आत्म्यात विराजमान आहे. हिंदू धर्मात गुरुपूजा हीच ईश्वरपूजा समजली जाते. म्हणून बाबांनी आपल्या गुरुला म्हणजेच बाबा हनुमानजीला एका परमेश्वराचे प्रतीक म्हणून लोकांपुढे ठेवले आणि एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानायला सांगितले. सृष्टी निर्मात्या परमेश्वरामुळेच ही सृष्टी आहे. सर्व जीव जंतू आहेत. मानव, देव, दानव, भूत, सैतानसुद्धा त्या परमेश्वरामुळेच आहेत. त्याच्यामुळेच जादूटोणा आहे आणि सृष्टी निर्माता एक परमेश्वर या मार्गात कार्य करीत आहे. म्हणून या मार्गातील सेवकांना जादूटोणा लागत नाही, तांत्रिक मांत्रिकाचा उपाय चालत नाही. बाबांच्या हयातीतील अनुभव आहे. मोवाड या गावात बाबांनी म्हटले होते की 100 वैद्य जाणते एकीकड आणि या मार्गातील एका दिवसाचा सेवक एकीकड. त्यांनी चालवून दाखवावा. तुम्हाला जे साहित्य लागत असतील ते सुद्धा आम्ही देऊ, असे बाबांनी चॅलेंज केला होता. पण कोणीही समोर आला नाही. त्यावेळेस वैद्यांचा प्रमाण खूप होता आणि वैद्यांमुळे लोकांना खूप त्रास होत होता. जे तांत्रिक लोक देवाला बांधू शकतात ते या मार्गातील सेवकांच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. म्हणजे केवढी मोठी शक्ती या मार्गातील सेवकांजवळ आहे हे समजण्याची गरज आहे. त्या शक्तीला ओळखण्याची गरज आहे. आपण या चॅनलवर रवींद्रजी कारेमोरे यांचा अनुभव मार्गदर्शन टाकला आहे. त्यामध्ये त्यांनी एक अनुभव सांगितला की ते जेव्हा 6 महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आजीने वाराणसी आईकडे त्यांना पकडायला दिले. तेव्हा त्यांना धागेदोरे बांधले होते. ते वाराणसी आईने पाहिले आणि त्यांच्या आजीला म्हणाले की सावित्राबाई, तुम्ही हे काय केला? तुम्ही भगवंताला बांधून ठेवला. बघा किती सुंदर अनुभव आहे आणि यातून खूप काही शिकायला मिळते.
की 33 कोटी देवांना बांधू शकणारे तांत्रिक मांत्रिकाचे या मार्गातील भगवंतावर उपाय चालत नाही, पण आम्ही आमच्या कर्माने कुठेतरी आपल्या भगवंताला बांधून ठेवतो आणि भगवंत आम्हाला साथ देत नाही, कारण आमचे धागेदोरे, कडे, बिऱ्या, कुंकवाचा टीका अजून सुटला नाही. म्हणून समजण्याची गरज आहे, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना करून जगाला चालवणारा भगवंत आपल्याला सोपवला आहे आणि त्या परमेश्वराशी आमचे संबंध बनवून दिले आहे. बाबांनी सांगितले की सेवकांना परमेश्वराशी संबंधित राहायचे असेल तर तत्वशब्द नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल आणि नेहमी सत्यकर्म करावे लागेल. तुम्ही असे अनुभव ऐकले असालच की ज्या वैदाने या मार्गातील सेवकांवर चालवून पाहिले त्यांचे खूप बेकार हाल झाले, काही मरण्यागती गेले. अशी सक्ती या मार्गात आहे. पण काही सेवक मार्गात असूनसुद्धा वैदवाणीवर विश्वास ठेवतात. तो माझ्याकडे पाहत होता, बडबडत होता, माझ्या घराजवळून गेला तर त्याने काहीतरी केलं नसल, अशा भावना निर्माण करतात आणि दुःखास पात्र होतात. कोण्या जाणत्याची काही करण्याची ताकद नाही, पण सेवक त्या परमेश्वरावर अविश्वास निर्माण करतो आणि त्या वैदावर विश्वास करतो आणि या भावनेमुळे तो दुःखी होतो. तुम्ही असे सुद्धा सेवक पाहिले असाल. बाबांनी सांगितले की या मार्गातील सेवक सेविका कोण्या देवी देवतापेक्षा कमी नाही, कारण ते स्वतःचे दुःख दूर करून इतरांचे सुद्धा दुःख दूर करू शकतात. बाबांनी या मार्गातील सेवकांना स्वावलंबी बनवले आहे. बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाप्रमाणे आपले विचार, वाणी आणि कर्म बनवा. भगवंताला प्रिय असणारे कार्य करा. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.